कॅन यू रिकॉल सुरुवातीला 3 प्रश्न विचारलेले आहेत चॅप्टरचे. तर विचारलेला व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग. लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग मध्ये फरक विचारलेला आहे. आपण हे लहानपणापासूनच ऐकत आलेलो आहोत. लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग मध्ये डिफरन्स काय आहे? यामध्ये आपल्याला डिफरन्स आपण डोळ्या देखतच बघू शकतो काय काय आहे. परंतु एक महत्त्वाचा डिफरन्स आपल्याला सांगायचा आहे. जसं की जो सर्व लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये आढळून येईल आणि ते नॉन लिव्हिंगमध्ये नाही आढळून आलं पाहिजे. असे काही डिफरन्स सांगायचे. जसं की अ, जसं की सांगता येईल कॅरेक्टर म्हणू शकतो आपण त्याला. जसं की रिस्पॉन्स टू स्टिम्युलाय हे लिव्हिंग करू शकतात, नॉन लिव्हिंग करू शकत नाही. रिस्पॉन्स टू स्टिम्युलाय. ठीक आहे, आपण सेन्सेशन सुद्धा म्हणू. त्यानंतर त्यानंतर आहे लिव्हिंग थिंग्स काय करतात? खातात, काही ना काही डाएट घेतात. त्यानंतर त्याचं डायजेशन होते. डायजेशन झाल्यानंतर व्हेरियस केमिकल रिॲक्शन्स होतात. त्यालाच आपण मेटाबॉलिझम म्हणतो आणि या मेटाबॉलिझम पासूनच काय मिळते? एनर्जी मिळत असते. त्यामुळे मेटाबॉलिझम हे एक डिफरन्स आहे या दोघात सांगता येईल. या लिव्हिंग नॉन लिव्हिंगमध्ये नसते हे होत. त्यानंतर आणखी काय होत असते? मूव्हमेंट करतात लिव्हिंग स्वतःहून बरं. नॉन लिव्हिंग स्वतःहून नाही करू शकत. आपण हलवलं तर होते त्यांची मूव्हमेंट. त्यानंतर मूव्हमेंट नंतर ग्रोथ अँड डेव्हलपमेंट होते आपले विदिन द बॉडी किंवा विदिन द सेल. ठीक. ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. त्यानंतर ब्रीथिंग करते. ठीक आहे. त्या काही ऍक्टिव्हिटीज आहे. फिलिंग्ज असतात लिव्हिंग बिंगना. म्हणजे सर्व लिव्हिंग बिंगना नाही पण फिलिंग सांगता येईल आपल्याला. हे डिफरन्स सांगत आहोत आपण. ठीक आहे. हे झाले डिफरन्स. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे इनलिस्ट द कॅरेक्टर्स ऑफ लिव्हिंग. इनलिस्ट द कॅरेक्टर्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. कॅरेक्टर्स काय? त्याची कॅरेक्टर हीच आहे आपण बघलं. सगळ्यात इम्पॉर्टंट आहे हे रिस्पॉन्स टू स्टिम्युलाय मेटाबॉलिझम. आणखी एक राहिलं रिप्रोडक्शन. रिप्रोडक्शन हा एक सर्वात मोठा कॅरेक्टर आहे. रिप्रोडक्शन. ठीक आहे. तर हे एक कॅरेक्टर आहे. बाकी सर्व कॅरेक्टर आहे. मूव्हमेंट करू शकते. ठीक आहे. ग्रोथ अँड डेव्हलपमेंट होते. रिप्रोडक्शन. आणखी कोणतं सांगितलं होतं? फिलिंग्ज असतात बा. ठीक आहे. हे सगळे कॅरेक्टर झाले. वेदर ऑल ऑर्गॅनिझम आर सिमिलर हा प्रश्न विचारलेला. सर्व ऑर्गॅनिझम सिमिलर असतात का? जस्टिफाय युअर आन्सर म्हणते. तर सर्व ऑर्गॅनिझम नो सिमिलर नसतात. डिफरन्स आहे. प्लांटमध्ये डिफरन्स, ॲनिमलमध्ये डिफरन्स आढळतो प्लांट आणि ॲनिमलमध्ये. त्यानंतर युनिसेल्युलर आणि मल्टीसेल्युलरमध्ये आपल्याला डिफरन्स दिसतो. त्यामुळे डिफरन्स आहे. त्यानंतर पाठाला सुरुवात होते. प्लॅनेट अर्थ इज मेड अप ऑफ अबायोटिक. अबायोटिक म्हटलंय. अबायोटिक आणि बायोटिक कंपाऊंड या 2 घटकांपासून आपला प्लॅनेट अर्थ बनलेला आहे. तर बायोटिक कंपोनंट म्हणजेच काय? ऑब्व्हियसली लिव्हिंग बिईंग्ज असतात. ठीक आहे. सर्व लिव्हिंग बिईंग्ज येतात बायोटिक मध्ये. ठीक आहे. आणि मग पूर्ण प्रश्न विचारलेला आहे व्हाय डू वी कॉल देम लिव्हिंग. आपण त्यांना लिव्हिंगच का म्हणतो बायोटिक फॅक्टर्सना, आणि ते नॉन लिव्हिंग पासून डिफर कसे आहे बा, हा प्रश्न विचारलेला आहे. तर आपण आत्ताच बघितले 3 प्रश्नात लिव्हिंग बिंग मध्ये कॅरेक्टर असतात म्हणून आपण त्यांना लिव्हिंग म्हणतो बा, आणि त्याच्यामध्ये हे कॅरेक्टर नसतात म्हणून ते नॉन लिव्हिंग आहे. ठीक आहे. तर यांना लिव्हिंगनाच कोणता शब्द दिलाय? बायोटिक. आणि ए म्हणजे नाही, अबसेंट. तर हे कॅरेक्टर असतात म्हणून अबायोटिक म्हटलं आहे त्याला. याच्यात आपण म्हणू शकतो दगड झाले तुमचे, हे वादळ वारा जे काही दिसू, झाड माती रेती, हे सगळं काय आहे? अबायोटिक फॅक्टर. त्यानंतर या चॅप्टरचा पहिला पॉईंट आहे बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ लाईफ. ठीक आहे. बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ लाईफ.
त्यातला ए आहे द लिव्हिंग बीइंग वन्स बॉर्न. लिव्हिंग बीइंग्स वन्स बॉर्न प्रोड्यूस हॅज टू सर्वाइव्ह. जो जो जन्माला येईल त्याला सर्वाइव्ह करावेच लागेल. फॉर सर्वायवल इट नीड्स एनर्जी. सर्वायवलसाठी त्याला कशाची गरज आहे? एनर्जीची गरज आहे. त्याचबरोबर आणखी मेनी केमिकल मॉलिक्युलची गरज आहे. ठीक आहे, सर्वायवलसाठी एनर्जी आणि केमिकल मॉलिक्युल्स. फॉर एनर्जी इट हॅज परफॉर्म मेटाबॉलिझम. तो एनर्जीसाठी काय करतो? मेटाबॉलिझम. मेटाबॉलिझम काय असते? तर बॉडीमध्ये घडणाऱ्या विविध केमिकल रिॲक्शन्स. केमिकल रिॲक्शन्स. ठीक आहे. हे अक्षर थोडे कसे वेडे वाकडे निघून राहिले माझ्या या टॅबवर, तर ते तुम्ही समजून घ्या. नाही तर मला सरची हँडरायटिंग खूप बेकार आहे. तर ते टॅबचं थोडं हे काही जमून नाही राहिलं लिखावट. हे पेनची नीब बदलावं लागेल वाटते मला. तर समजून घ्या तुम्ही. ठीक आहे. मेटाबॉलिझम इज अ ब्रेकिंग ऑफ मॉलिक्युल्स. कॅटाबॉलिझम, याच्यात दोन प्रक्रिया आहे या केमिकल रिॲक्शनच्या प्रामुख्याने. एक आहे कॅटाबॉलिझम आहे, कॅटा, आणि एक आहे ॲनाबॉलिझम. ॲना. कॅटा म्हणजे होते कट, ॲना म्हणजे होते जोडणे. ठीक आहे, जोडणे, कट, आणि याला काय म्हणू? जॉईन. तर असं मिनिंग निघतो याच्यातून. म्हणजे काय? मेटाबॉलिझम इज अ ब्रेकिंग ऑफ मॉलिक्यूल, म्हणजे मोठ्या मॉलिक्यूलचे लहान लहान तुकडे होतात. आणि ॲनाबॉलिझम म्हणजे मेकिंग ऑफ न्यू मॉलिक्यूल, आणि लहान मॉलिक्युल्स पासून काही मोठे मॉलिक्यूल तयार होतात. ही झाली मेटाबॉलिझम, आणि या प्रक्रियेमध्येच एनर्जी तयार होत असते. ठीक आहे. त्यानंतर बी आहे फ्रॉम बर्थ ऑनवर्ड्स ऑर्गॅनिझम शो टेंडन्सी टू ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. जन्मानंतर किंवा जन्मापासूनच काय होत असते? त्याची ग्रोथ अँड डेव्हलपमेंट होत असते. दिस ग्रोथ इज अ वेल ऑर्केस्ट्रेट प्रोसेस. मस्त शब्द वापरलाय, वेल ऑर्केस्ट्रेट प्रोसेस. म्हणजेच काय? एक केअरफुली ऑर्गनाइज मॅनर म्हणता येईल. केअरफुली ऑर्गनाइज मॅनर मध्ये आपली ग्रोथ होत असते. जसं आपलं स्वतःचं उदाहरण घ्या. आपण जेव्हा आईच्या वॉम मध्ये होतो गर्भाशयात, एक सिंगल सेल होतो. त्यानंतर डबल, म्हणजे त्याची डबल झाली, मग 4 पट, 8 पट, 16 पट, असं होत 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 आपण एक मल्टी सेल्युलर बनलो. आणि परंतु ही ग्रोथ कशी झाली? बरोबर हात, कान आपले बरोबर निर्माण झाले, जसे आहे तसे. ठीक आहे. कोणता मोठा, कोणता छोटासा नाही झाला. वेल ऑर्केस्ट्रेट मॅनर मध्ये झालेला आहे. ठीक आहे. तर ही ग्रोथ अशी होत असते. तसंच इतर प्राण्यांची झाली, घोडा, गाढव, यांची तशीच होते. डुक्कर आपण बघतो नेहमी, कोंबडे, बकरे. या सर्वांची ग्रोथ कशी होते? एक विशिष्ट ठराविक पद्धतीनेच होते. कशी? आडवी तिडवी होत नाही. त्यामुळे काय म्हटलेलं आहे? फ्रॉम बर्थ ऑनवर्ड्स ऑर्गॅनिझम शो टेंडन्सी ऑफ ग्रोथ अँड डेव्हलपमेंट, अँड दिस ग्रोथ इज वेल ऑर्केस्ट्रेटेड प्रोसेस. You might have observed sand mounds, boulders, sand mounds, boulders, मोठे मोठे दगड, रेतीचा ढीग. This growth is not from within and hence these are not living. यांची पण वाढ होते बा, परंतु ही लिव्हिंग नाहीये. कारण यांची वाढ कशी बाहेरून होते? रेती जमा होत आहे, रेती जमा होत आहे, वाढत आहे रेतीचा ढीग. मोठे मोठे दगड आहेत, ते मोठे दिसतात आपल्याला झालेले, पण ते कसे आहे? ते नॉन लिव्हिंग आहे. ते काही आतमधून किंवा त्यांच्या बाहेरून ते मोठे झाले, जमा हो. ठीक आहे. त्यानंतर सी पॉइंट आहे growth and development. Growth and development are not the process which have unlimited time span. ठीक आहे. ग्रोथ अँड डेव्हलपमेंटला एक लिमिटेड टाइम स्पॅन आहे असं म्हटलेलं आहे यामध्ये. कारण ठराविक वेळेपर्यंतच वाढ आणि विकास होतो, त्यानंतर होत नाही, थांबून जातो. ॲट अ सर्टन पॉइंट ऑफ टाइम मॉलिक्युल्स, ऑर्गन सिस्टीम काय होतात? हे त्यांची काम करण्याची जी काही कॅपॅसिटी असते ती लूज करतात आणि ओल्ड होतात. ठीक आहे. एजिंग प्रोसेस म्हटलेलं आहे. ते म्हातारे होतात, ओल्ड होतात. त्यानंतर डी आहे लाईफ हॅज टू कंटिन्यू. लाईफला कंटिन्यू करण्यासाठी, परपिच्युएट म्हटले आहे, कायम ठेवण्यासाठी. कायम ठेवण्यासाठी काय करते? ऑर्गॅनिझम ट्रायज टू प्रोड्यूस य यंग वन. आपल्यासारखाच एक नवीन असा जीव तयार करते. ठीक आहे. त्याच प्रोसेसला काय म्हटलेलं आहे? रिप्रोडक्शन. काय म्हटलेलं आहे? रिप्रोडक्शन. असेक्शुअल किंवा सेक्शुअल या दोन टाईपने रिप्रोडक्शन होत असते सर्व आपल्या काही जेवढे काही ऑर्गॅनिझम आहे त्यांच्यामध्ये. दिस इन्शुअर्स कंटिन्युटी ऑफ रेस. त्यामुळे त्यांची रेस पुढे पुढे जात असते, शतकानुशतके, हजारो वर्ष. ठीक आहे. त्यामध्ये म्यूल्स आहे. म्यूल्स, स्टिराईल वर्कर बीज डू नॉट प्रोड्यूस.
परंतु एक्सेप्शन आहे. म्युल्स हे काय आहे? गध आणि घोडी यांचं काय आहे? ते एक हायब्रिड आहे म्युल्स. आणि ते कसं असते? स्टिराईल असते. तो रिप्रोड्यूस करू शकत नाही. रिप्रोडक्शन करू शकत नाही. ठीक आहे. हायब्रिड असल्यामुळं. त्यानंतर स्टिराईल वर्कर बीज सुद्धा रिप्रोड्यूस करू शकत नाही. त्याचबरोबर जे स्टिराईल ह्युमन बीइंग्ज आहे, मेल किंवा फिमेल झाले, ज्यांचे स्पर्म तयार होत नाही किंवा ओव्ह्यूल्स तयार होत नाही, ते सुद्धा काय आहे? ते रिप्रोडक्शन करू शकत नाही. नवीन आपल्यासारखाच एक यंग वन तयार करू शकत नाही. ठीक आहे. हे काय झाले? एक्सेप्शन झाले. त्यानंतर विचारलं 8 आर लिव्हिंग. तरी पण हे काय आहे? लिव्हिंग आहे बरं. जरी रिप्रोडक्शन करत नाही, पण आपण त्याला म्हणणार नाही का नॉन लिव्हिंग आहे म्हणून. ते लिव्हिंगच आहे. कॅन वी कॉल रिप्रोडक्शन ॲज अ इन्क्लुझिव्ह कॅरेक्टर ऑफ इट? प्रश्न विचारलाय का रिप्रोडक्शन हे इन्क्लुझिव्ह कॅरेक्टर आहे का बा? असं विचारलेलं आहे. ठीक आहे. तर याचं उत्तर आहे नाही. आपण त्याला इन्क्लुझिव्ह कॅरेक्टर म्हणत नाही. कारण ते सर्व सजीवच असलं पाहिजे. इन्क्लुझिव्ह म्हणजे काय? सर्व सजीवात असलं पाहिजे. तर रिप्रोडक्शन आहे का या चौघात तर आपल्याला दिसतच नाहीये. त्याच्यामुळे रिप्रोडक्शन काय आहे? रिप्रोडक्शन हे आहे एक्सक्लुझिव्ह. काय आहे? एक्सक्लुझिव्ह आहे. एक्सक्लुझिव्ह कॅरेक्टर आहे. त्यानंतर ई पॉइंट आहे ॲज द बॉडी लुजेस इट्स कॅपॅसिटी टू परफॉर्म मेटाबॉलिझम द ऑर्गॅनिझम डायज. ठीक आहे. एक मेटाबॉलिझम करण्याची कॅपॅसिटी लूज केली तर तो ऑर्गॅनिझम काय होतो? मरतो. कारण नो मेटाबॉलिझम नो एनर्जी. ठीक आहे. आणि नंतर म्हटलेलं दॅट इट डज नॉट रिमेन इमॉर्टल. इमॉर्टल म्हणजे काय? जो मरत नाही कधीच. असा कोणीच नाही आहे पृथ्वी तलावर. ठीक आहे. सर्वच मरतात. सगळे मॉर्टल आहे. त्यानंतर एफ आहे एनी लिव्हिंग बीइंग रिस्पॉन्ड टू थर्मल, केमिकल or biological changes in the surrounding. Responsiveness and irritability are unique property of living being. आहे ना? आपण गरमी, थंडी, कोणता केमिकल चेंज, कोणता बायोलॉजिकल चेंज होत असेल एन्व्हायरमेंट आपण त्याला रिस्पॉन्स देतो. ठीक आहे. कोणा गरम वस्तूला हात लावला तर आपण झटकीने हात हे करतो. ठीक आहे. थंडीत खूप कुडकुड थंडी वाजते त्याला आपली बॉडी रिस्पॉन्स देते. ठीक आहे. पावसाळ्यात आपण म्हणजे आपली बॉडी रिस्पॉन्स देते. ठीक आहे. बचावासाठी काय इथे जाईल, तिथे जाईल. ठीक आहे. तर हे काय रिस्पॉन्सिव्हनेस झालं. गरम एकदम वस्तूला हात लावला आपण पटकीने हात घेतो. ते काय झाली? इरिटेबिलिटी झाली. ठीक आहे. तर हे काय आहे आपली लिव्हिंग बीइंगची सर्व युनिक प्रॉपर्टी आहे. तर हे झाले सर्व एफ म्हणजे जवळपास 6 बेसिक प्रिन्सिपल सांगितलेले आहे. पहिलं काय सांगितलेलं आहे का बा आपल्याला जगण्यासाठी एनर्जीची गरज आहे. त्याच्यासाठी आपली बॉडी मेटाबॉलिझम करते. ऑर्गॅनिझम मेटाबॉलिझम करतात. त्यानंतर आहे ग्रोथ अँड डेव्हलपमेंट होते. ते बी वेल ऑर्केस्ट्रेटेड मॅनरमध्ये होते. त्यानंतर म्हटलेलं आहे का ग्रोथ अँड डेव्हलपमेंट लिमिटेड स्पॅनमध्येच होते. काही काळापुरतीच मर्यादित आहे ती. सतत होत नाही. आणि एजिंग प्रोसेस ही एक बेसिक प्रिन्सिपल आहे म्हणजे म्हातारपण येते. त्यानंतर लाईफ कंटिन्यू करण्यासाठी रिप्रोडक्शन करतात सर्व सजीव. ठीक आहे. ते असेक्शुअल किंवा सेक्शुअल पद्धतीने होते. नंतर ई मध्ये म्हटलेलं आहे का बा मेटाबॉलिझम समजा स्टॉप झाली, लूज झाली करण्याची काम करण्याची क्षमता तर काय ऑर्गॅनिझम मरेल. मरण्याची खूप प्रिन्सिपल सांगितलेलं आहे इथं. मरतात बी म्हणजे काय सांगितलं जन्म घेतात, वाढ आणि विकास होते. त्यानंतर अ, वाढ आणि विकास होते. आणखी काय म्हटलेलं आहे? त्यानंतर म्हातारे होते. म्हातारं झाल्यानंतर मरते शेवटी. हे तर हे प्रिन्सिपल सांगितलेलं आहे थोडक्यात सांगत आहोत मी. त्यानंतर आणखी सांगितलेलं बाबा आपली बॉडी किंवा लिव्हिंग ऑर्गॅनिझम काय करतात? रिस्पॉन्स देतात. ठीक आहे. जे काही कंडिशन येईल, जे काही जसा काही स्टिम्युलस येईल त्याप्रमाणे ते रिस्पॉन्स. तर हे असे 6 प्रिन्सिपल सांगितलेले आहे आपल्या या पुस्तकात. ठीक आहे. त्यानंतर पॉइंट आहे देअर इज अ इमेन्स डायव्हर्सिटी इन द लिव्हिंग ऑर्गॅनिझम. काय म्हटलेलं आहे? अशी इमेन्स म्हणजे अशी खूप मोठ्या प्रमाणात डायव्हर्सिटी आहे म्हणते आपल्या पृथ्वी तलावर. आहे की नाही? डायव्हर्सिटी एवढी आहे मिलियन्स अँड बिलियन्स ऑफ ऑर्गॅनिझम आहे आपल्या त्या पृथ्वी तलावर. सिन्स टाइम मेमोरियल व्हेरायटी ऑफ ऑर्गॅनिझम्स आर लिव्हिंग टुगेदर ऑन अर्थ. जेव्हापासून आपल्याला कळायला लागलं किंवा जेवढी आपल्याला आठवण आहे तेव्हापासून आपण बघतो पृथ्वी तयार झाली, वातावरण तयार झालं, सजीव तयार झाले. तेव्हापासूनच आपल्या पृथ्वी तलावर हे सर्व काय करतात? एकत्रित राहत आहे बा पृथ्वी तलावर सगळे जीव. इन ऑर्डर टू अंडरस्टँड द इंटर रिलेशन आपल्याला जर याच्यातले इंटर रिलेशन बघायचं कोणाकोणातलं लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग मधलं किंवा 2 लिव्हिंग बीइंग मधलं किंवा त्यांच्या ग्रुप मधलं आपल्याला इंटर रिलेशन्स
समजून घ्यायचे असेल तर एक सिस्टमॅटिक स्टडीची आवश्यकता आहे. ठीक आहे. कारण एवढ्या मोठ्या ऑर्गॅनिझमची स्टडी करायची असेल तर ती कशी करावी लागेल आपल्याला सिस्टमॅटिक पद्धतीनेच करावी लागेल. ज्यातला संबंध शोधायचा असेल तर. त्यानंतर दिस डेटा इज अल्सो इम्पॉर्टंट फॉर व्हेरियस इंडस्ट्रीज अँड ॲग्रीकल्चर या 2 सेक्टरला सुद्धा अतिशय महत्त्वाचा राहील हा म्हणजे जो काही डेटा येईल स्टडी करून, हा इंडस्ट्री आणि कल्चरसाठी सुद्धा महत्त्वाचा ठरतो. Intensive laboratory and field studies in order to identify and classify the organism form strong basis for meaningful use of the collected data. आता इंटेन्सिव्ह लॅबोरेटरीचा उपयोग आणि फील्ड स्टडीज करून आपण चांगल्या प्रकारे या ऑर्गॅनिझमची स्टडी करू शकतो, त्यांची ओळख, त्यांची क्लासिफिकेशन करू शकतो. ज्याच्यामुळे एक चांगल्या प्रकारचा डेटा आपल्याकडे मिळू शकतो. मीनिंगफुल यूज ऑफ द कलेक्टेड डेटा आपण त्या डेटाचा चांगल्या प्रकारे वापर करू शकतो. कशाचा वापर करू? फील्ड स्टडीज करून, चांगल्या लॅबोरेटरीचा वापर करून, ठीक आहे. इफ वी नीड टू स्टडी दिस डायव्हर्सिटी जर आपल्याला डायव्हर्सिटीचा अभ्यास करायचा असेल तर आपल्याला काही टूलचा वापर करावा लागेल. सर्टन ॲड्स म्हटलेला आहे ॲड्स. एक AIDS आहे, ते पण आहे, हे डिसीज आहे आणि AIDS आहे. ठीक आहे. हे प्लुरल फॉर्म आहे, सिंग्युलर AIDs होतो. ॲड म्हणजे काय आहे? टूल. टूल. आणि हा जो एड्स आहे AIDS कॅपिटलमध्ये दिलेला आहे, हे काय डिसीज आहे. ठीक आहे, हे डिसीज आहे. तर सर्टन ॲड्स काही टूलचा आपण वापर करतो. जसं की टूलमध्ये काय-काय आहे? टॅक्झॉनॉमिकल टूल म्हणतात त्याला. टॅक्झॉनॉमिकल टूल. त्याच्यामध्ये येतात हर्बेरिया येते, हर्बेरिया, बोटॅनिकल गार्डन, त्यानंतर म्युझियम, त्यानंतर बायोडायव्हर्सिटी पार्क, त्यानंतर झूलॉजिकल पार्क, त्यानंतर की आहे, की एक प्रकारचं पुस्तक आहे, बुक आहे. तर हे सर्व अभ्यासाचे आपल्याला याच्या चॅप्टरमध्ये आहेत देऊन. तर ही सर्व काय आहे टॅक्सॉनॉमिकल ॲड आहे, टूल आहे ज्या ज्याच्या मदतीने आपण डायव्हर्सिटीचा अभ्यास करू शकतो चांगल्या प्रकारे सिस्टमॅटिक पद्धतीने. ठीक आहे. त्यानंतर कॅन यू टेल प्रश्न विचारलेला आहे. हाऊ कॅन वी स्टडी लार्ज नंबर ऑफ ऑर्गॅनिझम ॲट अ ग्लॅन्स? ॲट अ ग्लॅन्स म्हणजे आपण एवढ्या सर्व ऑर्गॅनिझमचा अभ्यास कसा करू शकतो असं विचारलेलं आहे. ठीक आहे. आपल्याला एकाच वेळी करायचा आहे तर एवढ्या सर्व ऑर्गॅनिझमचा मिलियन्स ऑफ ऑर्गॅनिझमचा अभ्यास आपण कसा करू? तर कसा करू तर वरच उत्तर दिलेलं आहे. एक सिस्टमॅटिक स्टडीने करू शकतो आपण जे टॅक्सॉनॉमिकल टूलचा वापर करून ठीक आहे. ॲडचा वापर करून आपण याचा अभ्यास करू शकतो. हे वरच सांगितलेलं आहे. ठीक आहे. वेदर ऑल ऑर्गॅनिझम प्रिपेअर देअर ओन फूड? नो. सर्व ऑर्गॅनिझम काही स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकत नाही. Which feature can be considered as all-inclusive character of life and why? तर ऑल इन्क्लुसिव्ह कॅरेक्टर म्हणजे सर्व सजीवात ते कॅरेक्टर असले पाहिजे. तर आणि व्हाय काय म्हटलेलं आहे? तर आपण बघितलं रिप्रोडक्शन आणि रिप्रोडक्शन हे काय आता आपण याच्यावर बघितलं रिप्रोडक्शन एक्सक्लुसिव्ह कॅरेक्टर आहे कारण 4 बघितले आपण म्यूल वगैरे. तर ते काय आहे ते रिप्रोड्यूस करू शकत नाही परंतु ते लिव्हिंग आहे ना. तर ते इन्क्लुसिव्ह कॅरेक्टर झालं का? नाही झालं. ते एक्सक्लुसिव्ह झालं. तर इन्क्लुसिव्हमध्ये बघा सगळे 2 कॅरेक्टर अतिशय महत्त्वाचे. एक म्हणजे रिस्पॉन्स टू स्टिम्युलाय. रिस्पॉन्स सर्व ऑर्गॅनिझम करतात आणि त्यानंतरचा दुसरा एक आहे महत्त्वाचा म्हणजे मेटाबॉलिझम म्हणजे ज्याच्याद्वारे एनर्जी मिळते. तर हे 2 कॅरेक्टर हे अतिशय महत्त्वाचे आहे. सर्व ऑर्गॅनिझममध्ये दिसून येतात. हे 2 कॅरेक्टर काय इन्क्लुसिव्ह कॅरेक्टरिस्टिक. बाकीचे आता मूव्हमेंट वगैरे आहे ते पण नॉन लिव्हिंग करू शकतात. कसं जर आपण स्वतः हलवलं तर, ठीक आहे. आपण आपल्या सजीवांच्या मदतीने सुद्धा नॉन लिव्हिंग निर्जीव वस्तू सुद्धा मूव्हमेंट करू शकते. ठीक आहे. तर हे झालं ब्रीथिंग सर्व ऑर्गॅनिझम करत नाही. ब्रीथिंग आपण करतो, ऑक्सिजन घेतो. काही जे लोअर ऑर्गॅनिझम झाले ते ब्रीथिंग वगैरे करत नाही. ते वेगळी प्रक्रिया हे करतात. ठीक. म्हणजे 2 कॅरेक्टर झाले. रिस्पॉन्स देतात सर्व. युनिसेल्युलर असो, मल्टीसेल्युलर असो आणि मेटाबॉलिझम तर सर्वच करतात एनर्जीसाठी. ठीक आहे. केमिकल रिएक्शन सर्वात घडते. तर हे 2 कॅरेक्टर काय झाले? इन्क्लुसिव्ह कॅरेक्टर आपण म्हणू शकतो. त्यानंतर आहे थिंक अबाउट इट.
कॅन मेटाबॉलिक रिॲक्शन डिमॉन्स्ट्रेटेड इन द टेस्ट ट्यूब बी कॉल्ड लिव्हिंग? इन विट्रो हा शब्द वापरलेला आहे. इन विट्रो. इन विट्रो म्हणजे काय? इन कंट्रोल मॅनर. कंट्रोल पद्धतीने. कंट्रोल म्हणजे लॅबोरेटरीमध्ये वगैरे आर्टिफिशियली आपण रिॲक्शन करत असेल त्याला इन विट्रो म्हणतात. कंट्रोल एन्व्हायरमेंट म्हटलं तर ते काय म्हणतात ते लिव्हिंग आहे का म्हटलेलं. लिव्हिंग आहे का रिॲक्शन? तर जशा आपल्या बॉडीमध्ये रिॲक्शन्स आपोआप घडतात. आपल्या बॉडीमध्ये मेटाबॉलिक रिॲक्शन आपण घडवून आणत नाही. तर त्या रिॲक्शन्स आपण लिव्हिंग म्हणू शकतो. परंतु अशाच रिॲक्शन जर टेस्ट ट्यूबमध्ये घडवून आणत असेल, तर त्यांना आपण लिव्हिंग कसं म्हणू सांगा बरं? लिव्हिंग म्हणू शकतो का नाही म्हणू शकत? तर ते काय नॉन लिव्हिंग आहे. ठीक आहे. लिव्हिंग नाही आहे तर ते काय आहे? नॉन लिव्हिंग आहे. ते रिॲक्शन सुद्धा नॉन लिव्हिंग आहे कारण ते आपण घडवून आणत आहोत. ठीक आहे. स्वतःहून नाही घडत आहे. त्यानंतर दुसरा आहे नाऊ डेज पेशंट्स आर डिक्लेअर ब्रेन डेड अँड आर ऑन लाईफ सपोर्ट. दे डू नॉट शो एनी साइन ऑफ सेल्फ कॉन्शियसनेस. आर दे लिव्हिंग ऑर नॉन लिव्हिंग असा विचारलेला आहे. जे कोमामध्ये असतात, जे मशीनद्वारे जगतात. ठीक आहे. त्यांना मशीनची जरूरत लागते बाहेरून जगण्यासाठी. तर ते काय म्हणतात ते लिव्हिंग आहे का नॉन लिव्हिंग आहे म्हणतात. तर याचं उत्तर भलेही आपण काय म्हणू शकतो आपण ते आपल्याला लिव्हिंग ते आपल्याला आपण त्यांना नॉन लिव्हिंग नाही म्हणू शकत. ठीक आहे. कारण बाकीच्या आतमधल्या काही मेटाबॉलिझम वगैरे चालू आहे त्याच्या शरीरात. हां. ब्रीथिंग वगैरे चालू आहे. ठीक आहे. भलेही सेल्फ कॉन्शियसनेस नसेल त्याच्यामध्ये. पण बाकीच्या प्रोसिजर चालू आहेत. आपण त्यांना लिव्हिंगच म्हणू शकतो. लिव्हिंगच म्हणू आपण. नॉन लिव्हिंग नाही म्हणता येईल. ठीक आहे. लिव्हिंगच म्हणू त्यांना. आता पहिला टॅक्झॉनॉमिकल टूल दिलेला हर्बेरियम. The word herbarium, plural herbaria, was first coined by सगळ्यात पहिले याचा वापर केला पिटॉन्डी टॉर्नफोर्ट याने सर्वात पहिला या शब्दाचा वापर केला त्याच्या पुस्तकामध्ये नाव आहे एलिमन्स. ठीक आहे. एलिमन्स या पुस्तकात त्याने सर्वात पहिले वापर केला. The art of herbarium was initiated by an Italian taxonomist लुका घिनी याने सर्वप्रथम हर्बेरियम इस्टॅब्लिश केली. कुठे? इटलीमध्ये. इटालियन टॅक्झॉनॉमिस्ट आहे याने केली. Herbaria are effective tool in taxonomic studies. Herbarium is essential dried plant specimen that is प्रेस केले जातात. त्याच्यावर ट्रीटमेंट होते. त्यानंतर ते माउंट केले जातात. ऑन स्टँडर्डाइज शीट हर्बेरियम शीट वापरली जाते. कोणताही कागद वापरला जात नाही. हर्बेरियम शीट असते. ठीक आहे. त्यावर त्याला चांगलं ट्रीटमेंट करून त्याला काय म्हणू आपण निर्जंतू करून हं, ते त्याच्यावर माउंट केलं जातं प्लांट. जे काही आपल्याला प्रिझर्व्ह करायचं. प्रिझर्व्ह. तर ह्या प्रोसिजर होतात. त्यानंतर डेट त्याच्यावर काय-काय लिहिलं जातं. डेट लिहिली जाते. डेट प्रिझर्व्ह केल्यानंतर. प्लेस ऑफ कलेक्शन ठीक आहे. कुठं कलेक्शन केलं बा, कोणत्या ठिकाणी केलं. त्याच्याचबरोबर त्याचं क्लासिफिकेशन लिहिलं जातं. ठीक आहे. त्यानंतर त्याचं इकॉलॉजिकल हॅबिटॅट, पेक्युलॅरिटीज म्हणजे काय हॅबिटॅट किंवा हॅबिटॅट लिहिलं जातं. त्यानंतर त्याचे कॅरेक्टर सुद्धा लिहिले जातात. ठीक आहे. आर अल्सो रेकॉर्डेड ऑन द सेम शीट. लोकल नेम लिहिलं जातं. सायंटिफिक नेम तर लिहिलं जातं, पण लोकल नेम सुद्धा लिहिलं जातं. त्यानंतर कलेक्टर जो काही त्याने कोणी कलेक्ट केलं ते झाड किंवा ते प्लांट त्याचं नाव सुद्धा लिहिलं जातं. आणि यालाच लेबलिंग म्हणतात. आणि लेबलिंग कुठं केलं जातं तर हे लोअर राईट साइड कॉर्नरला लेबलिंग केलं जातं. एक उदाहरण म्हणून दिलं पण आहे आपल्या या पुस्तकामध्ये. तर तुम्ही बघू शकता.